सगळ्यात प्रथम म्हणजे सक्रिय राजकारणामध्ये तुम्ही आज उतरलात. सक्रिय राजकारणात उतरण्यासंदर्भात कधी तुम्ही विचार केला होता किंवा या राजकारणात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं असं तुम्हाला का वाटलं? नाही, खरं तर मला राजकारणात याची कधीच इच्छा नव्हती. पण 2014 नंतर जे पक्षाबरोबर जो पक्षाचा डाऊनफॉल चालू झाला तेव्हा मला वाटलं की कुठेतरी साहेबांनी एवढी एक मोठा पक्ष उभा केला, एवढ्या लोकांच्या जोरावर केलाय. मला वाटलं की कुठेतरी माझा हातभार लागला, 1% तरी लागला तरी मला वाटलं की कुठेतरी माझी ती जबाबदारी बनते. त्याच्यानंतर मी 2015 मध्ये एक रिएंट्रीज आपल्या शिवाजी पार्कमध्ये जे रिएंट्रीज आहेत, जी झाडं आहेत ती मरत होती, एक रोग लागलेला. आणि ती मला आठवतं मी म्युन्सिपल कमिशनरना भेटलेलो आणि लेडी बर्ड नावाचा एक किडा आणलेला आणि त्याच्याने ती झाडं वाचली. पण ती वाचवताना आम्ही जे सगळं करत असताना एक ते शिवाजी पार्कला अनेक लोक चालत असतात, एक आजोबा आले आणि मला बोलला, बाळा तू हे छान काम करतोय. ते कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंड बसलं की आपण बरोबर वाटेवर चालतोय असं मला वाटलं कुठेतरी, की कुठेतरी चुकत नाही हो, की लोकांना बरं वाटतंय. आणि ते लोकांना जे बरं वाटणं हे मी अनेक प्रसंगातनं मी बघितलं की ती जी स्माईल येते ना लोकांच्या चेहऱ्यावर, की छोट्यातला छोटा प्रश्न असतो पण ती सुटल्यावर जी स्माईल येते ना ती मला आवडली. आणि म्हणून मला वाटलं की पक्ष तर आहे पण माझा ध्येय अजून मोठा आहे की महाराष्ट्रभर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला ती स्माईल आणायची. निश्चितच. म्हणजे जसे आजोबा होते, संयमी होते, समाजासाठी मोठं योगदान होतं त्यांचं आणि तेच आता पुन्हा तुम्ही कॅरी करतात असं वाटतंय का? कारण एकीकडे राज ठाकरे आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व म्हणा किंवा त्यांच्याशी तुमची तुलना जेव्हा केली जाते तेव्हा काही अंशी एक फरक जाणवतो, कारण तुम्ही फारच संयमी असता आणि फार शांतपणे बोलता. हो, ते त्या प्रकारे बोलतात कारण त्यांनी माझ्यापेक्षा खूप जग बघितलं जास्त. त्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती त्यांचा एक जो महाराष्ट्राचा विचार आहे तो मला माहिती आहे काय आहे. त्यांना महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवायचं आहे आणि कुठेतरी तो अजून खाली पडत जात असताना मला कळू शकतं की त्यांच्या मनातनं काय जाऊ शकतं. म्हणून मग ते तुम्ही बोलता ना साहेब हसत का नाहीत की बाबा हसत का नाही, तर मला वाटतं की त्यांच्या ते डोक्यात हे असतं की अरे मला एवढं द्यायचं आहे आणि बाहेर हे चाललंय. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी ती माझी त्यांच्याशी तुलना कधी होऊ शकत नाही. मी आत्ता आलोय, मे बी कालांतराने होणार नाही, कारण मला माहिती आहे की जेव्हा लोक आता राजसाहेबांवर विश्वास ठेवून सत्ता देतील तेव्हा मला माहिती आहे मी काय करू शकतो. बरोबर. पण ज्या पद्धतीनं आता राजकारण आक्रमी भूमिका मांडतात किंवा सरळ थेटपणे बोलतात राज ठाकरे, पण तुम्ही तितक्याच संयमानं बोलताना बघायला मिळत आहेत. अनेकदा म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, काही वैचारिक गोष्टी आहेत, काही सामाजिक गोष्टी आहेत, त्या सांगताना अगदी शांतपणे तुम्ही सांगता. मी शांतपणे सांगतो पण मी घाबरून नाही सांगत, त्यांच्यासारखंच बोलतो. फक्त त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे, कारण आम्ही दोघेही खोटं नाही बोलू शकत. त्याच्यामुळे ते एका पद्धतीने बोलतात, मी एका पद्धतीने बोलतो, पण आम्ही दोघेही खोटं नाही बोलू शकत. माझी एक ती पद्धत आहे कारण मी त्या संस्कारात वाढलोय वगैरे. पण त्यांची एक पद्धत आहे, ते पण मी तुम्हाला परत बोलीन की मला माहिती आहे की ते काय काळामधनं गेलेत. 2014 असेल किंवा 2000 पक्ष काढण्या आधीचा काळ असेल शिवसेनेतला, ते काय काळामधनं गेलेत मला माहिती आहे. त्यांचा प्रवास मला माहिती आहे, त्यांची धडपड मला माहिती आहे. आणि कुठेतरी मला वाईट वाटतं की त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला म्हणून. पण माझ्या वडिलांचाच पक्ष असल्यामुळे माझ्यावर नाही तो नाही झालाय, त्याच्यामुळे मे बी मी संयमी असेल. पण राज ठाकरे जसं पहिल्यापासूनच सक्रिय होते, अगदी भारतीय विद्यार्थी सेना म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांचं योगदान होतं, अगदी शिवसेनेतलं स्थानही त्यांचं महत्त्वाचं होतं. जसं तुम्ही म्हणालात की खूप वेगळा त्यांचा प्रवास होता, खूप गोष्टी त्यांनी सहन केल्या. तर त्या सहनशीलतेमधूनच नवीन पक्ष स्थापन करण्याची ऊर्जा त्यांना मिळाली असं वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही त्यांचा प्रवास बघितला डोळ्यांनी. कारण मला वाटतं की त्यांनी तर राजकारणाला बाहेर पडायचा निर्णय घेतलेला, पण त्यांनी जेव्हा महाराष्ट्राचा दौरा काढला, ते फिरले सगळीकडे आणि त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर त्यांना पण वाटलं जे मला वाटलं. मला एक आजोबा बोलून वाटलं असेल की मी उत्तम काम करतोय, तर त्यांना एक दौरा काढून एवढी लोक भेटली, त्यांना ते बोलले की तुम्ही आम्हाला पाहिजे आहात, तुम्ही राजकारणात नाही निघू शकत. त्याच्यामुळे मला कळू शकतं की तो पक्ष काढण्यामागचा ते मोटिवेशन काय असू शकतं.
बरोबर. खरं तर त्यावेळेसही शिवसेनेमधून अनेक जण बाहेर पडली, अनेक जण वेगवेगळ्या पक्षांमध्ये वगैरे जाताना बघायला मिळाली. पण राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला. बरोबर. मग या एकूणच पक्ष स्थापनेच्या नंतर ज्या पद्धतीचं वातावरण मनसेमध्ये बघायला मिळालं, एक आक्रमकपणा मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला, वेगवेगळी आंदोलनं घेतली. त्या आंदोलनाच्या मागचं मोटिवेशन काय होतं? कारण ती शिवसेनेची रग जी होती, त्यावेळची शिवसेनेची दग जी होती, तीच पुन्हा कॅरी ऑन करायची होती, अशा पद्धतीचं काही होतं का? नाही, ते मला वाटतं माननीय बाळासाहेबांबरोबर मला ते वाटतं 2-3 वर्षाचे असल्यापासून फिरत होते. अनेकदा ते बोलतात की शाळेत प्रिन्सिपलने बोललं तरी पप्पा नाही जायचे, म्हणजे माझे आजोबा नाही जायचे, पण बाळासाहेब जायचे. तर मला वाटतं ती जी कनेक्ट होती, ते जी शिकवण आली, ते त्याच्यामधनं मला वाटलं की कुठेतरी ते संस्कार आले, पप्पांकडनं संस्कार आले, माझ्या आजीकडनं संस्कार, ते संस्कार जे आहेत ते कुठेतरी जे साहेब बोलतात की घ्यायचे नसतात, वेचायचे असतात, कोण देत नसतं. मी आता फॉर एक्झाम्पल कुठेतरी एक कुठचा तरी आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक कोण वारले चुकून, आपण तिकडे उमेदवार देत नाही. बरोबर. पोटनिवडणुकीत हे संस्कार मला त्यांच्याकडनं आले, कारण तो रिस्पेक्ट आहे त्यांचा, ती जागा त्यांच्या घराण्यातनं किंवा त्यांच्या पक्षालाच जायला पाहिजे. काहीतरी एक त्यांच्या आयुष्यात हे झालं, घटना झाली, पण ते त्यांना त्यांच्याकडे जायला पाहिजे. बरोबर. हे पथ्य मला वाटतं पाळायला पाहिजे कुठेतरी. हे मी त्यांच्याकडनं घ्यायचा प्रयत्न करतो.